नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील, नोकरीमध्ये समस्या असतील, नात्यांमध्ये ताण निर्माण होत असेल आणि पैशांची अडचण वाढत असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला ती तारीख सांगणार आहे ज्यानंतर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. हो, नीट ऐका. 9 ऑक्टोबर 2026 नंतर अशा घटना सुरू होतील ज्या तुमच्या कल्पनेपलीकडच्या असतील. पण त्याआधी तुम्हाला 3 धोक्यांपासून वाचावं लागेल जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला तर नंतर पश्चात्ताप कराल. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला तो शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो फक्त सिंह राशीसाठी आहे आणि जो करताच शनिदेव प्रसन्न होतात. पहा, सिंह राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात काहीच व्यवस्थित चालत नाही, तर तो फक्त तुमचा भ्रम नाही. 19 मार्च 2025 रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश केले आणि त्याच दिवसापासून तुमच्या अष्टम भावात शनीची ढिया सुरू झाली आहे आणि ही ढिया जून 2027 पर्यंत चालणार आहे. म्हणजे अजून तुमच्या संघर्षाचा काळ संपलेला नाही. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या कठीण काळाला तुमच्या फायद्यात बदलू शकता. सर्वप्रथम समजा की अष्टम भावात शनी असण्याचा अर्थ काय असतो. ज्योतिषशास्त्रात अष्टम भावाला आयुष्याचा भाव, गुप्त गोष्टींचा भाव, अचानक येणाऱ्या अडचणींचा भाव आणि परिवर्तनाचा सर्वात शक्तिशाली भाव मानलं जातं. जेव्हा शनिदेव या भावात येतात तेव्हा ते तुमच्या आयुष्याची पायाभरणी हलवू लागतात. ही परीक्षा असते जिथे तुमचा अहंकार, राग आणि हट्टीपणा सगळं काही तपासले जाते. सिंह राशीचे लोक स्वभावानेच सिंहासारखे असतात. तुम्हाला सन्मान हवा असतो, प्रतिष्ठा हवी असते आणि जगात ओळख निर्माण करायची असते. पण शनिदेवांचं कामच अहंकार तोडणं आहे. आणि 2026 मध्ये शनी तुम्हाला हेच शिकवायला आले आहेत की खरी ताकद विनम्रतेत असते, अहंकारात नाही. जे लोक हा धडा समजून घेतात त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होतो आणि जे नाही समजत त्यांना अजून कठीण परीक्षांना सामोरं जावं लागतं. आता मी तुम्हाला सांगतो की 2026 मध्ये महिन्यानुसार तुमच्या आयुष्यात काय होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंतचा काळ थोडा संतुलित राहील, कारण या काळात गुरु तुमच्या कुंडलीत अनुकूल स्थितीत असतील. याचा अर्थ असा की जरी शनीची ढिया सुरू असली तरी गुरुचं संरक्षण तुम्हाला मिळेल. या काळात मानसिक स्थिरता राहील आणि विचार सकारात्मक राहतील. पण खरी परीक्षा 2 जून 2026 नंतर सुरू होईल. या तारखेपासून 31 ऑक्टोबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी सर्वात कठीण ठरू शकतो. या काळात गुरुची स्थिती कमकुवत होईल आणि शनीचा पूर्ण प्रभाव तुमच्यावर पडेल. हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त सावध राहावं लागेल. करिअर आणि नोकरीबाबत बोलायचं झालं तर या वर्षी तुमच्यावर ताण खूप वाढेल. तुमचं वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. बढतीमध्ये उशीर होऊ शकतो. जबाबदाऱ्या वाढतील पण परिणाम हळूहळू मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरी शोधणाऱ्या सिंह राशीच्या लोकांना खूप संघर्ष करावा लागेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. 9 ऑक्टोबर 2026 नंतर शनीवर शनीच्या नक्षत्राचा प्रभाव येईल. याचा अर्थ असा की त्यानंतर एकामागून एक समस्या येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण 31 ऑक्टोबरनंतर गुरुची स्थिती पुन्हा मजबूत होईल आणि तुम्हाला दिलासा मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या वर्षी मोठे निर्णय घेताना खूप काळजी घ्या, कारण तुमच्या लग्न भावावर राहू आणि केतूचा प्रभाव 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. ही स्थिती तुमची निर्णयक्षमता कमी करू शकते. तुम्हाला जोखीम घेण्याची इच्छा वाढेल, पण याच काळात तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. या वर्षी घाईघाईत घेतलेला कोणताही मोठा निर्णय तुम्हाला नुकसान देऊ शकतो. आणि जर मी या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे तुमच्या आरोग्याबाबत या वर्षी खूप जास्त सतर्क राहणं आवश्यक आहे. केतू आणि शनीच्या दृष्टीमुळे दुखापत होण्याची किंवा ऑपरेशनची शक्यता निर्माण होऊ शकते.
विशेषतः 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात आरोग्याच्या दृष्टीने अधिक काळजी घ्या. त्या काळात तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण त्यामुळे मला अशा आणखी सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. आता आपण कुटुंबीय जीवनाबद्दल बोलूया. सिंह राशीच्या जातकांचे कुटुंबीय जीवन 2026 मध्ये थोडे कमकुवत राहू शकते, कारण वर्षाच्या बहुतांश काळात तुमच्या दुसऱ्या भावावर शनिदेवांची दृष्टी राहील आणि सिंह राशीसाठी शनीला फारसा शुभ ग्रह मानले जात नाही. याचा अर्थ असा की घरामध्ये तणाव वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात आणि तुमच्या बोलण्याला तेवढे महत्त्व मिळणार नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे. पण इथे एक सकारात्मक गोष्टही आहे. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तिचे आशीर्वाद तुमच्यासोबत राहतील. संततीच्या प्रगतीमुळे तुमचे मन आनंदी राहील. मात्र गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, कारण ग्रहांच्या स्थितीमुळे काही गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कठीण काळात तुम्ही काय करावे. सर्वप्रथम हे समजून घ्या की शनिदेव अन्याय करत नाहीत. ते फक्त परीक्षा घेतात. जे लोक संयम ठेवतात, मेहनत करतात आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करतात, त्यांना शनिदेवांचे आशीर्वाद नक्की मिळतात. आणि म्हणूनच काही ज्योतिषीय गणनांनुसार असेही म्हटले जाते की सिंह राशीच्या जातकांना यावर्षी कष्टाचे फळ मिळेल. कार्यस्थळी मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील आणि सामाजिक मानसन्मान वाढेल. याचा अर्थ असा की हे वर्ष दोन्ही बाजूंनी धार असलेल्या तलवारीसारखे आहे. एकीकडे शनीच्या ढियाच्या अडचणी आहेत, तर दुसरीकडे त्या अडचणींवर मात केल्यास मोठे फळही आहे. जे लोक हार मानतील ते तुटतील, पण जे ठाम राहतील त्यांच्या आयुष्यात असा बदल येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की हा कठीण काळ शेवटी किती काळ चालणार. तर ऐका, शनीची ढिया जून 2027 मध्ये संपेल. म्हणजे अजून सुमारे 16 महिने हा काळ राहणार आहे. पण जसं मी सांगितलं, 31 ऑक्टोबर 2026 नंतर परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल आणि वर्षाचे शेवटचे 2 महिने तुमच्यासाठी दिलासादायक ठरतील. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी कदाचित तुम्ही कुठे ऐकली नसेल. शनिदेव अष्टम भावात फक्त समस्या आणत नाहीत, तर ते खोलवर परिवर्तनही घडवतात. अष्टम भाव हा रहस्यांचा आणि परिवर्तनाचा भाव आहे. याचा अर्थ असा की या काळात तुमच्या आत एक नवीन व्यक्तिमत्व तयार होत आहे. जुना अहंकार तुटत आहे, जुन्या सवयी बदलत आहेत, जुनी विचारसरणी संपत आहे. आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, समजूतदार आणि यशस्वी व्यक्ती म्हणून बाहेर पडाल. पहा, आयुष्यात काही गोष्टी आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर घडवण्यासाठी येतात. शनीची ढिया देखील तशीच आहे. ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. आणि जो ही साधना पूर्ण करतो तो आयुष्यात ती उंची गाठतो जी इतर लोक फक्त स्वप्नात पाहतात. आता उपायांबद्दल बोलूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे अहंकाराचा त्याग करा. लक्षात ठेवा, शनिदेवांचा सर्वात मोठा शत्रू अहंकार आहे. या वर्षी तुम्हाला नम्र राहावे लागेल, संयम ठेवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण रागात घेतलेले निर्णय मोठे नुकसान करू शकतात. दुसरा उपाय म्हणजे नियमितपणे शनिदेवांची पूजा करा. प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळ्या तिळाचे दान करा. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. सेवा आणि दानाने शनिदेव खूप प्रसन्न होतात. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम करा. योग आणि प्राणायाम करा. कोणतीही निष्काळजीपणा करू नका. शरीरात कोणतीही समस्या जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. चौथा उपाय म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवा. या वर्षी तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे विचारपूर्वक बोला. कोणाशीही वाद किंवा भांडण टाळा. संयम ठेवा. पाचवा उपाय म्हणजे आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. या वर्षी फळाची चिंता करू नका.
फक्त आपले कर्म करत राहा. मेहनत करण्यास टाळाटाळ करू नका. प्रामाणिकपणे काम करा. शनिदेव कर्मांचे देव आहेत. ते तुमच्या मेहनतीकडे नक्की लक्ष देतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्म स्वीकारा. या वर्षी तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळेल. ध्यान करा, मंत्रजप करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा. हनुमानजी हे शनिदेवांच्या कोपापासून वाचवणारे सर्वात शक्तिशाली देव मानले जातात. आता मी तुम्हाला सांगतो की या वर्षी कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे. सर्वप्रथम कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. दारू, सिगारेट किंवा इतर कोणतीही नशेची वस्तू तुमच्या अडचणी वाढवू शकते. दुसरे म्हणजे जुगार किंवा सट्ट्यात पैसे गुंतवू नका. शेअर मार्केटमध्येही खूप विचारपूर्वक गुंतवणूक करा. तिसरे म्हणजे कोणालाही जामीन राहू नका आणि कोणाकडून मोठी रक्कम उधारही घेऊ नका. चौथा, आपल्या भागीदारांशी कोणत्याही प्रकारच्या मतभेदांपासून दूर राहा. पाचवा, रात्री उशिरापर्यंत जागू नका आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. यू टर्नबद्दल बोलायचं झालं तर तो नक्कीच येईल, पण त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. या वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलत आहे. 2027च्या सुरुवातीला जेव्हा शनीची ढिया संपायला लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल आणि जून 2027 नंतर तर तुमच्या आयुष्यात खरोखरच सुवर्णकाळ सुरू होईल. पण हे लक्षात ठेवा की हा यू टर्न फक्त त्यांनाच मिळेल जे या कठीण काळात हार मानणार नाहीत. जे लोक निराश होऊन बसतील, जे आपले कर्म सोडतील, त्यांच्यासाठी हा काळ अजून लांबेल. पण जे लोक संयम ठेवतील, मेहनत करत राहतील आणि सकारात्मक राहतील, त्यांच्यासाठी हा काळ आयुष्यातील सर्वात मोठं वरदान ठरेल. शनिदेवांना न्यायाचे देवता म्हटले जाते. ते कोणावरही अन्याय करत नाहीत. जो जसा करतो तसंच फळ त्याला मिळतं. जर तुम्ही आयुष्यात काही चुका केल्या असतील तर हा काळ त्या सुधारण्याचा आहे. जर तुम्ही कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याची माफी मागा. जर तुम्ही कोणावर अन्याय केला असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा. शनिदेवांची कृपा मिळवण्याचा हा सर्वात मोठा उपाय आहे. आणि पहा, आयुष्यात अडचणी यासाठी येतात की आपण आपली खरी ताकद ओळखू शकू. सिंह राशीचे लोक स्वभावतः खूप धैर्यवान आणि मजबूत असतात. हा काळ तुमच्या त्या ताकदीचीच परीक्षा आहे. जो सिंह कठीण काळातही आपला संयम गमावत नाही, तोच खरा राजा असतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. काही ज्योतिषीय गणनांनुसार या वर्षी तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊ शकतो. चल आणि अच संपत्तीत वाढ होऊ शकते. वाहन खरेदीचा आनंद मिळू शकतो. घर किंवा जमिनीशी संबंधित जुनी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पण हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही संयम ठेवाल आणि योग्य वेळेची वाट पाहाल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत आहेत ते अपयशी ठरतील. जर कोणताही कायदेशीर खटला सुरू असेल तर त्यातही तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. पण यासाठी तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिक राहावं लागेल आणि कोणतंही चुकीचं काम करू नये. तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. लोक तुमचं ऐकतील, तुमचा सन्मान करतील. पण त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील. आणि शनिदेव हे पाहतील की तुम्ही त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडता. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही खरंच तुमचं आयुष्य सुधारू इच्छिता. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा आणखी महत्त्वाच्या माहिती तुम्हाला मिळत राहतील. आता शेवटी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे वर्ष तुम्हाला शिकवण्यासाठी आलं आहे की खरी ताकद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसते तर तुमच्या आत असते. सन्मान, पैसा, यश या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. पण तुमचा संयम, तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता, तुमचा स्वभाव ह्याच तुमच्या खऱ्या संपत्ती आहेत. आणि शनिदेव तुमच्याकडून ह्याच गोष्टी काढून पाहत आहेत की जेव्हा बाह्य गोष्टी निघून जातात तेव्हा तुम्ही तुमची आतली ताकद टिकवून ठेवू शकता का नाही. जे लोक या परीक्षेत यशस्वी होतील
त्यांना शनिदेव असा आशीर्वाद देतील की त्यांच्या 7 पिढ्या सुखी राहतील. पण जे लोक या परीक्षेत अपयशी ठरतील त्यांना पुन्हा हेच धडे शिकावे लागतील, कदाचित अधिक कठीण पद्धतीने. म्हणून सिंह राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हा वेळ रडण्याचा नाही, तर आपल्या खऱ्या ताकदीला ओळखण्याचा आहे. हा वेळ हार मानण्याचा नाही, तर स्वतःला पुन्हा घडवण्याचा आहे. हा वेळ तक्रार करण्याचा नाही, तर आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. 2026 तुमच्या आयुष्यात मोठा यू टर्न घेऊन येईल, हे मी तुम्हाला वचन देतो. पण तो यू टर्न तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या कठीण काळातही धैर्य गमावणार नाही. शनिदेव तुमची परीक्षा घेत आहेत, पण लक्षात ठेवा, जो परीक्षा घेतो तोच पदवीही देतो. आणि जेव्हा जून 2027 मध्ये शनीची ढिया संपेल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि विचार कराल की तो कठीण काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ होता. कारण त्याच काळाने तुम्हाला ते बनवलं जे तुम्ही आज आहात. म्हणून संयम ठेवा, मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा. तुमचा काळ नक्की बदलेल. फक्त थोडा संयम ठेवा. आणि जेव्हा बदलेल तेव्हा इतका बदलेल की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. शनीची ढिया पार करणे सोपं नाही, पण अशक्यही नाही. हजारो लोकांनी हा काळ पार केला आहे आणि तुम्हीही कराल. फक्त धैर्य सोडू नका. तुमचा सर्वोत्तम काळ येत आहे. शनिदेव तुमचं कल्याण करो. तुम्हाला ताकद देवो आणि लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात तो यू टर्न आणो ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. धन्यवाद. जय शनिदेव.